तर हिंगोलीमध्ये 39 मतदान केंद्रावर झालेला बिघाड अखेर दुरुस्त झाला आणि मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। 39 बॅलेट मशीन बदलण्यात आल्या तर 16 कंट्रोल युनिट देखील बदलण्यात आले। 25 ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन देखील बदलण्यात आलेले आहे। जवळपास 2 तास या ठिकाणी मतदान प्रक्रिया ठप्प। 40 CU 16 आणि व्हीव्हीपॅट 25 एवढ्या बदलण्यात आल्या व लगेचच मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली व मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान आतापर्यंत 9 BU 3 CU आणि 7 व्हीव्हीपॅट हे बदलण्यात आले। यामध्ये मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान 2 ठिकाणचे आम्हाला सेटच बदलायला लागले, म्हणजे पूर्ण 3 BU 1 CU आणि 1 व्हीव्हीपॅट म्हणजे 2 सेट आपण एक टाकळी तालुका किनवट आणि कोळी तालुका हदगाव या ठिकाणचे 2 आपण पूर्ण मशीन बदलल्या आणि वडगाव तालुका हदगाव या ठिकाणी देखील आपल्याला पूर्ण मशीन आपल्याला बदलावं लागलं। पण अदरवाईज सर्व ठिकाणी मतदान हे अतिशय सुरळीत सुरू आहे। कुठल्याही प्रकारची कुठेही अडचणी आता सध्या तरी नाही। मतदानादरम्यान मशीन बदलल्या यामुळे काही परिणाम झाला का मतदानावर? मतदानाच्या दरम्यान बदललेल्या मशीन फक्त 3च आहेत, त्यामुळे मतदानाच्या वरती असा कुठलाही परिणाम झालेला नाही। 15 ते 20 मिनिटात मशीन बदलण्यात आली व लगेच मॉक पोल घेऊन त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली। आता लोकसभा मतदारसंघात काय परिस्थिती आहे? आता सर्व ठिकाणी अतिशय मतदान शिस्तीत सुरू आहे। आपण या ठिकाणी बघत आहोत की सगळ्या ठिकाणी वेबकास्टिंगच्या द्वारे आम्ही सर्व ठिकाणी त्याची तपासणी करत आहोत। सगळ्या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि सगळे मतदान अतिशय उत्साहात मतदान करत आहेत। धन्यवाद। हे होते जिल्हा अधिकारी जितेंद्र वापळकर, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, हिंगोली।